मी त्यांचा पत्रकार परिषदेत विषय घेतला हे अत्यंत अगोदर होते. आपण ते केले, आपण त्यांची झाली म्हणून आपण नाही घेतली. कळतच नाही आवाज. त्याचा बेस कमी करून टाका. हा बेस कमी करा त्याचा. त्यांच्या अगोदर आपण परंतु सकाळी झाली म्हणून काय गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यांचं म्हणणं मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला. आज सरकारमध्ये स्वीकारला 20 तारखेला त्यासाठी अधिवेशन आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने दिला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं. आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मनात धरावं. जे 85-150 लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे, 1-2 म्हणते पाहिजे म्हणून ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयातलं टिकावं म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे. आणि ह्यात राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळेच तो अहवालही आलाय. मागासवर्ग आयोगही गठीत झालेला. म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढला, हाच गोरगरीब. याला दुसरी बाजू अशी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे. आधी सूचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा. तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्या हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाही. तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही. ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं. परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायदा आहे त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे. त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं. कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तीही याच आंदोलनानं केलेला आहे. याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले. गोरगरिबांनी भेद नाही केला. तुम्हाला नाही घ्यायचं पण मी तुम्ही त्याच्यातून घ्या आणि मराठा त्यासाठी लागला. ते नाही लागले दुसऱ्याकडे. आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीची, सगळा मराठा. कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी. हे कोण म्हणतात ना आम्ही नाही येत, हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवलेत दबावापोटी. या अधिकाऱ्यांना सापडून देत नाही. आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठी, दोन्ही आपणच. शेतकरी आपण आणि मराठा आपण. ही भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे. परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, हे चालणार नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार, त्याशिवाय सुट्टी नाही. आणि विशेष पाहून आमची विनंती आहे, आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे. शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ते विश्वास गमू देऊ नका. आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. नसतं आम्ही मात्र सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही. याच्यावर आम्ही ठाम. या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचे ते घेते. आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचा आपण घेतो म्हणजे काय,
हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठी जातीचं जात. उद्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आता हे राज्यापुरतं आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचं. परंतु ज्यांना नको आहे की ते घेतील, काही जोर जबरदस्ती नाही, तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काही करून अंमलबजावणी करा. कांतारावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे. हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या, की जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतंय, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखी नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांच्या मराठ्यांचे लय हाल झालेले यांच्यासाठी. कोणी म्हणत नाहीये मला हे नको ते नको. फक्त जे म्हणतायत ना आम्ही आमचे मराठी आहेत ना, आम्ही कुणबी नाही आहेत, आम्ही मराठीच आहेत ना, तो मराठी ना, आम्ही कोण आहेत? आम्ही मराठीच आहेत. शेतकरी आम्हीच आहेत, मराठी आम्हीच आहेत. पण आता या असल्या तोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकरं मोठे झाले पाहिजे. हे सरकारनं करणं अपेक्षित आहे. सरकारला एक करावंच लागेल. मी 20 तारखेपर्यंत उपोषण करत असतो. जर नाही केलं तिथून पुढे सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठ्याचं धोरण बघणार आहे. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं? पाटील, अहवाल तर स्वीकारला, मात्र विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतायत. 15 दिवसात 1 कोटी घराचं सर्वेक्षण झालं, ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं, आयोगातील सदस्य काही काढले गेले, पळाले गेले, त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीत बोललं जाते. त्यांच्यावर दबाव टाकून हा अहवाल करून घेतला गेला. नाही, त्याला कामच काय आहे. एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली ते त्याला कामच ती खोटं कसं केलं, काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील? 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील? काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला. आता त्याला ते नाव ठेवायची सवय. आता जसं आम्ही आता काय केलं, आता सांगून पण सांगितलं पण पाहिजे. आम्ही काय केलं आता आयडिया याला मग छत्रपतीची गणी मी काय म्हणते. एखाद्या नदीत जर हमेशाच पाणी येत असलं, शेतकरी जर अडवणूक होत असली जायची, गावाकडे यायची किंवा शेताकडे, पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे. मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले. म्हणजे 5ही बाजूला होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल, हे त्यांना समजत नाही. त्याला आम्ही काय करायचं? म्हणूनच मी आता एक शब्द वापरला, कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजेत, हुशारी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे. खरं कारण त्याचं ते सुद्धा. उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही. 50% कसला पाठ्य आणला तरी होऊ शकत नाही. मग हे बाहेर जाणार आहे ते पुन्हा जर तीच खेळ झाला, त्याची हिरिंग कशात होती हे बी महत्वाचं आहे. पुढे चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही दादा फाटका होणार. परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळ करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे. तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठी आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. मी 96 92 कवर आता तू हे करतो कशाला? सगळे 96 तिथं कोण कच्चा आहे, कोण कच्चे नाही तिथं मराठी कोणाचे, सगळ्याचे मनगटात जोरच. काहीतरी सांगायचं. पिढ्याना पार लेकरांचे हाल झाले, आणखीन डोळ्यात एकदा हाल बघायचे ते असले ऐकून. तुम्हाला भरमसाठ रे, तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर 1.5 वर्ष जळ. आमच्या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या लोकांचे लय हाल आहे. हे राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार. जर क्लिअर तुमची व्याख्या जर क्लिअर झाली तर या
प्रवर्ग तरुण वर्गातून आरक्षण देण्याचं असं ठरवलेलं आहे. नाही, ते आज वाटायचं ते दोन मागा नाही. ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण. इथून मागं ती आमच्या नजरेत नव्हतं. जे कोण 5-25 जण येतं त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं. म्हणलं जाऊन ते 5-25 जणांसाठी काय होतं एखादी बार राय तुला कवर काय राहायचं ती तुला वाटलं एखाद बाराची ती उडलं तर ये आमचं घ्यायला परत देतो आम्ही तुला अडचण नाही ये. ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय. परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती थोडक्यात, कारण ही पत्रकार परिषद ही का भाषण नाही सारखं करायला. मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झाली नाही, अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता. समजून घेत जा कधी अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता. मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक केली, गोड गोड बोलले, आधी सूचना निघाली. कळतंय ना, आधी सूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची 2012-2001च्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या. आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण 1 रुपया फी लागणार नाही. कायदा घेऊन त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेले. असं कोणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं. गोड बोलून असले आपण इतक्या कच्च्या तालमीतल्या नाहीये, जरा समजून घ्या. हा, तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं हे म्हणू शकता. पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहिला? काय ते समाज ऐकायला तयार नाही. काय झालं, आमच्या दोघांचं एकमेकाचं एवढं आतून नातं झालं त्या समाजाचं माझं. आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाही. त्यांच्या खालून किंकाळ्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडचं होतं. आणि समाज दम खायला तयार नव्हता. समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली. त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाम लावून घ्या आणि त्या सलाम लावून घ्या. मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता. परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो, एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणार असेल. त्याच्यामुळे कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथेच विषय संपलाय का? पुढे आहेच नाही आणखी. कोणी जर म्हणलं आपल्याला फसवून पुन्हा सुरू करू डबल. आपण काय मोडक्या पाहिजेत का त्यांच्यावर? पुन्हा सुरू करू. आपण आपला विश्वास ठेवून आपण मिळवायचं. सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच पाहिजे आणि वीजच्या आतच पाहिजे. कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे. त्याला मी काय करू शकतो बघतो ना किंवा तिसरे कोणी बी आमच्या जे आता लढले बिचारे 5 महिने झाले गळगाण्याला का फरक पडणार. तो अहवाल आला आणि त्या 20-25 मराठ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले ती बिचारे. घेऊन नाही आणला श्री काय आम्ही तुम्हीच घेतले सगळ्या दोन तुम्ही घेतल्या श्री पण तुमचं पाय गुन्हा असाय की ते 6 महिन्यात पुढे टिकतच नसायचं. या पठ्याने तरी आयुष्याचं कल्याणच केलं. आता राज्यासाठी दिलं, केंद्रासाठी दिलं मराठ्याला आरक्षण. पण आणखीन एक फुटलेली मला वाटलं होतं तेवढंच सांगतो. परत तुम्हाला विचारायचं देतो. टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय? असं टेम्पो कमी होतो. लय दिवस झालं आंदोलन बंद पडत असतं. अरे वाढतच चाललं ना. एक आरो इकडे ठुकली एक तिकडे ठुकली. बऱ्याच झोप येऊन देत नाही. कोणाला काय म्हणते त्यांना मिळत नाही. मी टचकन जागा होती. मला वाटतं 2-4 रिकाम भलोकच भरत कमी नव्हती. एखाद्याची जिरल्याशिवाय आता गप्पच बसत नाही. सध्या आमचं डोकं इथे आरक्षण एकदा आरक्षण झालं काल करणे बघितलं तुम्ही कसा लोक काय करते मी कोणाचा टांगा कुंकड पलटी करून कुंकड घेऊन टाकी काय असतं शेवटी किती दिवस राजकारणासाठी करायचं आणि किती दिवस आपल्या स्वतःच्या लेकरासाठी करायचं याला सुद्धा प्रत्येकाला मर्यादा आहे. हे उगाच काय त्यांच्या जेव्हा काय माझ्या मराठ्यांच्या अंगावर पांढरे कपडे नाही. हा लोकांचा कष्ट करतोय तेव्हा पांढरे कपडे अंगावर घालतो. येऊ काय का आम्हाला काय कोणी 10 रुपयात 3 मीठ आणून देत नाही. हे आमचेच कष्ट करते आणि आमचेच लोक उगाच बुक काय गायचं किंवा आमचा साहेब आणि तेव्हा तशा गाडीत आला तो गाडी घालते का खड्ड्यात नदी त्या त्याच्यापेक्षा मराठ्यांनी असं बघत धरलं. आता आपण तेवढं अधिकारी बनवायचं पुन्हा पुढे हात पसरायची गरज नाही. आता काहीच नाही कोणत्या पक्षाचा नेता असू द्या. अहो आम्ही काय भाजपमधल्या मराठ्यांसाठी करत नाही.
शिवसेनेच्या मराठ्यासाठी करत नाहीत का, राष्ट्रवादीच्या नाही का, कोणासाठी करत नाही ते. हे सगळं तिथं काय जाती इथं पक्षाचा आणि त्याचा काय संबंध सगळ्यासाठी लागते. हे पक्ष म्हणून उडीते, आम्ही उडीतो जाती म्हणून आणि हे उडीते पक्ष म्हणून आमचे असो. मग यांचे टांगे पडले होईल काय होते. करेंगे पाटिल तुम आगे बढ़ो, करेंगे पाटिल तुम आगे बढ़ो. ते 20 तारखेला पाटील, महाराष्ट्रभर रस्ता रोको केले जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली जात आहेत. त्या आंदोलकांच्या विषयी तुम्हाला काय म्हणायचं? नाही, आता काय राज्यात रस्ता रोको किंवा काय आंदोलन तुम्हाला हे रात्री 3 वाजल्यापासून सांगायला काय ऑपरेशन सुरू असताना माणसाला जाणून घेतलं पाहिजे. कधी बस चिडचिड होती आणि काही कळत नसतं, एकदम माणूस ही होऊन गेलेला असतो. त्यामुळे काय होत होतं राज्यात मला काय माहिती. आता माझा मायबाप इथे येऊन आरडायचा हे करायचा म्हणून तुम्हाला कुठंतरी असं वाटलं की आपल्याला दोघं आपण एकमेकाला अभ्यास गरजेचं. समाज मला पाहिजे, मी समाजाला पाहिजे, त्याच्याशिवाय आमचं कल्याण होत नाही. म्हणून आपण ते सोडलं. तुला डॉक्टर राज्यात नाही असतील फक्त शांततेत करा, एवढंच म्हणणं आहे. उद्रेक जाळपोळ करू नका, आता दुसऱ्या संधी देऊ नका. त्यात गणिमे कावडे सुद्धा शिका. काय होतं आपण करतो दिवसभर, रात्री पण तर आंदोलन करून जातात ते काय आपल्या. त्याच्यामुळं आपण थोडं फक्त हुशारी करा, एवढंच. तुमची सुरक्षा वाढवली असं कळालं, काय त्यानुसार सांगितलंय? काही तुमच्या सहकाऱ्यांना कुणाला काही सांगितलंय का पोलिसांनी? कारण अलीकडच्या काळामध्ये जे प्रकार घडलेले काही ते प्रकार आता ते चालत होतं. बघू आता आपण गृहमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना काही विशेष गोष्टी सांगायच्या राहिल्या त्या सांगणार त्याच्यात त्यांनी काय तपास केला किल्ल्यावरचा मला नाही माहिती, तर त्यांची माहिती 2 गोष्टी त्यांच्या कानावरती आपण टाकणार.